तर हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आजचा ब्लॉग राहणार आहे आपला घरगुती, म्हणजेच यामध्ये मी अशी रेसिपी दाखवणार आहे जी तुम्हाला माहीत पण असेल आणि तुम्ही घरात कदाचित केला पण असेल, परंतु ही अँटिक थोडीशी आहे. ते म्हणजे पेड्याच्या पोळ्या. तर आपण जे नरसोबावाडीमध्ये सुप्रसिद्ध पेढे असतात त्याच्या ह्या पोळ्या आहेत आणि या कशा बनवतात आणि कायची रेसिपी आहे तुम्हाला दाखवतो. तर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि खवय्ये असाल तर कॉमेंट करा विसरू नका. तर चला पाहूया आपला व्लॉग. तर इथं आमचे आई साहेब आहेत आणि इथं मेन म्हणजे पेढे वगैरे कुस्करून घेतले आहेत हे. आणि इकडं मम्मी हे कणिक आहे ना, चपातीचं पीठ ना, हे चपातीचं पीठ कणिक. आणि इकडे हे लाटून वगैरे इथं घेतात. हे असं हातामध्ये पहिल्यांदा असं गोळं बनवून घ्यायचं, मग लाटून घ्यायचं, नंतर तव्यावर असं पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपलं पेढ्याचं जे हे असतंय पुरण ते भाजलं जाते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर पब्लिक नक्कीच तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आणि इथं थोड्या आमच्या पोळ्या आहेत ज्या झालेल्या आहेत आणि त्यांची टेस्ट पण तुम्हाला दाखवतो. या अशा पोळ्या आहेत. हे जी पोळी आहे यामध्ये पेढ्याचं पण समाविष्ट होतोय आणि ते बघू शकता. हे या प्रकारे त्यामध्ये असं पेढे ॲड होतात आणि जे कुस्करलेले जातात. टेस्ट पण एकदम मस्त लागते आणि थोडीशी कुरकुरीत वगैरे. तर पब्लिक आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. चला तर नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा भेटूया. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर सर्वांना शेअर करा ही रेसिपी.